नमस्कार, ओमकारेश्वरी. मी गुरुवर्य प्रशांत भाऊ गायकवाड. आज देवीची पूजा काढलेली आहे. महालक्ष्मी पूजा उद्या दिवाळी असल्यामुळे तर देवीची ही आज आपण साडी नेसणार देवीला. तर देवीला जी साडी नेसणार आहोत ती यावेळेस आपण कोल्हापूरची महालक्ष्मी ह्या टाईपमध्ये आपल्याला देवीचं साज बनवायचं आहे. म्हणजे की जेणेकरून लास्ट टाइम मी एक देवीला आकारमध्ये आहे ना महालक्ष्मीचंच रूप बनवलं होतं. तर बरेच लोकांनी मला कमेंट केली ही साडी कशी नेसवली. युट्यूबला आहेत बरेच व्हिडिओ, पण काही काहींची वेगवेगळी पद्धत आहे प्रत्येकाची. महालक्ष्मी पॅटर्न कशा पद्धतीने मी साडी नेसवते त्याच्यामध्ये काय काय लागणार आहे तुम्हाला साहित्य ते पण बघा. आणि सोबत ही साडी आज ही देवीला घालणार आहे आपण. मोरपंखी कलर आहे, चंद्रकोर साडी छान आहे. फक्त साडी घेताना काय करायचंय, हे बघा ही बॉर्डर दिसते ना, ही बॉर्डर आणि ही बॉर्डर दोन्ही सेम बॉर्डर आली पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपण ही साडी याला फोल्डच करून घालणार आहेत आपण, म्हणजे निर्या ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस ती पूर्ण व्यवस्थितपणे फोल्ड करायची. लास्ट टाइम आपण जी साडी नेसवली ती साधी साडी होती. ही कोल्हापूर टाईप जर नेसवत असेल तर साडी आपल्याला फुल म्हणजे घडी करूनच आपल्याला मूड पाहिजे आहे. तुम्हाला दाखवू ती साडी कशी करायची. प्रथम तर इकडे साडी बघा, साडीचा कलर सुद्धा एकदम आकर्षित आहे. हे बघा साडी हा आतला आहे भाग. तुम्हाला सांगेल मी कसं करायचं. त्यावर आपल्याला काय करायचंय, साडी घ्यायच्या अगोदर ही जी आता आपली बॉडी आहे त्या बॉडीला आपल्याला एक फोम भेटतो. फॉर्म म्हणतो त्याला, फोम टाईप भेटतो, चौकणी असतो. हा काय करायचं आपल्याला सेट कापून घ्यायचं. म्हणजे आपला जो निर्या आपण बसणार आहेत ना तो यानुसार आपण बसणार आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण हे काय करायचं देवीला बांधून घ्यायचं. या इथे हे फॉर्म आहे, दोन्ही साईडला बघायचंय. दोन्ही साईडला व्यवस्थित येते का पायाच्या ह्याच्यानुसार. आणि हा भाग एवढा पण म्हणजे दोन्ही साईडला समान भाग आला पाहिजे. आणि थोडं वरती म्हणजे पाय दिसलं पाहिजे. कोल्हापूरची महालक्ष्मी हे बघा, हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा फोटो आहे. देवीचं साज आहे, खाली पाय तिचे आहेत ओपन, मग त्यानुसार आपले पाय खाली सोडायचे. थोडस काय करायचं आपल्याला असं साज हे करण्यासाठी थोडस खाली ठेवायचं असं नॉर्मल, कारण का आपले पैंजण वगैरे पण घालायचं. आणि काय केलं मी तो होल पाडून घेतलेले आहे. म्हणजे साईडने असं दोरा बांधून नाडी त्या आत पाठीमाग फक्त देवीला बांधत आहे. आई बांध फक्त 1 मिनिट थांबा. बांध तिन्ही बांध तिन्ही पण खाली पण आहेत ना. पूर्ण तर पहिले बांधून घ्यायचंय. तुमच्या देवी असेल तर देवीला ह्या पद्धतीने एकदा तरी नेसवा. वर्षातून 2 वेळा तरी महालक्ष्मी रूप देवीचं बनवायचंय. एक आकारमध्ये एक बनवतो. आणि आता दिवाळी उद्या महालक्ष्मी पूजन आहे. लक्ष्मीपूजनलाच आई तिला आपण काळोबाच्या रूपात लक्ष्मी पूजणार आहोत. बांधली. हे बघा ही साडी आपली अखंड. ही काय करायची आता आपल्याला अर्धी करून घ्यायची. एकदा पहिले साडी व्यवस्थित बघा. ही साडी ही साडी काय करायची आपल्याला अर्धी करायची. म्हणजे ही साडी सगळं आपल्याला अशी करायची. हे दोन्ही आपण सेम करून घेतो. बघा पदर. आता आपल्याला काय करायचं, याची घडी मारायची आपल्याला. आणि तेव्हा ही साडी आपल्याला आता घडी करून घ्यायची.
मऊ साडी एकदम एकदम छोटे छोटे असे 3 घडी करून घ्यायचे. एकदा असं प्रेस करायचं त्याच्यात. 3च बोट घ्यायचे असे मोजके. 3 बोटाच्या अंतरावरती ती ते अजून लांब आहे. सोड दिले सोड. हे असं पूर्ण प्रेस पण करून घ्यायचं ना. थोडस उठून आलं. तीन बोट घ्यायचे. हे जे 3 बोट आहेत ना असे ठेवायचे आणि हे असं वरती उचलायचं आणि हा जो बोट आहे ना असं नॉर्मली अलगद असं फिरवायचा आणि तो 3 बोट नंतर काढायचे म्हणजे शेवटचं टोक 3 बोटांमध्ये येईल असा. हे व्यवस्थित साडी वर थोडीशी कुठल्या एकदम असं फुल प्रेस करायचा आणि प्रेस केली की काय होतं गडी अगदी व्यवस्थित पडते. थोडस वळेल. इकडे घ्यायचं. सील थोडस वर तिकडे. तीनच बोटाच्या अंतरावरती घ्यायचंय. सूत चांगले असल्यामुळे ना निऱ्या अगदी घडी अगदी व्यवस्थित बसतात. काय काय साडी आपण घेतो फुगलेली म्हणजे काय काय साड्या निरीम फुगलेली साडी कशी होते की व्यवस्थित सूत नसल्यामुळे ना असं निऱ्या बसत नाही व्यवस्थित. बघा आता किती पण आपली जाड साडी असू दे किंवा काय एकदम स्मूथ मध्ये जर हात फिरवली की आपण ती व्यवस्थित बसते. शक्यतो अशा साड्या आहे ना मोचन मध्ये भारी भेटतात. मोचनच्या दुकानामध्ये मोचनच्या दुकानामध्ये कसं सेम बॉर्डर साडी तिथेच भेटतात शक्यतो. मी जे देवीला साडी घेतो ना ते मोचन मध्येच घेतो. एक दिवशी टाकेल तिथला सुद्धा व्हिडिओ आपण बनवून साडी कशा पद्धतीने चॉईस करायची आपल्या देवीला. झाली साडी. बस का अजून थोडं घेऊ. थोडं घेऊ. हे बघा हे आपण निऱ्या घातलेत आणि हे गात आपण अशी सोडलेली म्हणजे आपल्या देवीचा गेटअप साठी. तर हे निऱ्या आपल्याला अगदी व्यवस्थित करून घ्यायचे. इकडं असं ते सोड सोड.
व्यवस्था करू शकतो. पहिले वरची एक लेवल करून घेऊ. म्हणजे खाली जे आहेत ना व्यवस्थित होती. आपण पिन लावून घेते चांगली जाड. आता काय करायचं खाली आता व्यवस्थित पिन लावलेलं आपण. बोर्ड सेम आहे. रिलीज आहे. अगदी आपण घेतलेलं आहे. आता काय करायचं निर्या आपल्याला मोजून घ्यायचे काय. पण आपल्याला गेटअपसाठी ना करायचं आहे. तर निर्या आपल्याला किती पडले समान निर्या आली पाहिजे. ज्यावेळेस आपण ही देवीला आपण असं लावणार आहे इकडं पण समान आणि इकडं पण समान आलं पाहिजे. त्यासाठी पहिले काउंट करूया आपण निर्या किती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आहेत. म्हणजे आपल्याला सामायिक करायचे बरोबर. मग टोटल 6 निऱ्या सोडायचे आणि एक आपण निरी सोडून देऊया. ठीक आहे. म्हणजे इकडं 6 इकडं 6 अशी निऱ्या आपण करूया. मग काय करायचं तुम्हाला सांगते मी. एक खोली आपण एक निरी सोडू पाहिजे. टोटल आपले मिऱ्या किती आता 14 आहेत. 14 मध्ये काय करायचं 7 डिवाइड करायचे. ते 1 2 3 4 5 6 आणि 7 हे 7 काय करायचं आपल्याला मिरी हे बघा हे असं करून घ्यायचं. म्हणजे असं काय करायचं उलगडायचंय हा आणि हे असं सामान करून घ्यायची मिरी. आलं लक्षात. म्हणजे ज्यावेळेस आपलं असं आहे टोटल 14 मिऱ्या झालेत. हे काय करायचं आपल्याला फक्त असं सामायिक करून घ्यायचं आणि आता आपल्याला लावून घ्यायचं. या थांब बघू. हे बघा इथे एक पिन लावून घ्यायची वरती. 7 डिवाइड केले त्यामुळे मधले जो आपला गॅप आहे जो निरीचा तो पूर्ण अगदी व्यवस्थित म्हणजे हे समोर समोर आहे. इथं आपण काय करूया आपण अशी आतल्या साईडने गाठ मारून घेऊ. आतल्या साईड इथून म्हणजे दिसणार नाही. तसं पण दिसणारच नाहीये. बाहेर जर लावलं तरी आपण बाहेरून लावून घेऊ.
धरायचं. इथं पण एक लावून घ्यायची पिन, दोन्ही साईड तुम्ही व्यवस्थित लावून घ्यायची. हे लावलेलं आपण. आता काय करायचं, नाडी आपण बांधून घेऊ. हे 2 पिन लावलेत मी, हे 2च्या पिनातून घ्यायचं आपली नाडी. म्हणजे बांधताना व्यवस्थित बांधता येईल. बघा मी असं लावून घेतलंय. आता असं बांधून घ्यायचं. घ्या वरती धर ना, सोडू नको, सोडते कशाला, धर ना. पाय बघायचे देवीचे. एवढं इथं आपला साज येतं, थोडंसं अजून वरती घ्यायचं लाईट. घ्या हा पा हा बा झाली. हा लास्टला आपण घेतो त्याचा. पहिली ही साईड करून घ्यायची आपण. तर आपण ह्या पिन असतील बघा, पिन काय करायचं, आता काय करायचं, मिरर आहे ना आपल्या एक साईडला आपल्याला गिटअप करून टाकायचं. कसं करायचं बघा. इकडे काय साईडने, इकडे इकडे साडी दिसते ना, ही साडी आपली काय करायची, अशी वरती थोडीशी घ्यायची मिरी. हा ही साडी एक मिरी वरची. मिरी अशी मोठी आहे, पण आपल्याला साईज एवढीच घ्यायची, बाकीची आपल्याला आतमध्ये खोदायची. गुलाबी काय करायचं आपले, 2 पिण्या लावायचं आपल्याला, एक इथं आणि एक इथं लावायचं. त्याची दुसरी मिरी आपली इथं आतमध्ये आपण पुसून घ्यायचं. ही दुसरी मिरी आपली, बरोबर. काय करायची आपल्याला, व्यवस्थितपणे हे व्यवस्थित लावून घ्यायचं असं. ही दुसरी मिरी, आपली 7 मिरी घेतल्यात ना आपण, ही दुसरी मिरी बघा. ही देवीची काय करायचं, ही पण दुसरी मिरी उचलून घ्यायची. लाईन ही जी बॉर्डर ही व्यवस्थित आली पाहिजे, ही जी लाईन आहे ही व्यवस्थित आली पाहिजे. आणि आतमध्ये लावलेलं चालतेच, काही नाही, एकदम कोपऱ्याच्या बाजूला. ते काय आतलं झाकून जाईल. ही 3री मिरी बघा.
थोडं थोडं काय होईल आता, ती अशी जाणार आहे ना आतमध्ये, त्यामुळे थोडं थोडंसं आपल्याला त्या सेपनुसार आपल्याला द्यायचं. हे आतमध्ये मोडपायचं असं बरं का. आता ही तिसरी झाली, चौथी मिरी साडी कापलं पाहिजे काय. ही नाही मिरी काय करायची, हे बघा ही मिरी पण आतल्या साईडने घ्यायची, थोडीशी प्रेस करून घ्यायची. एक खाली एक दिसते ना शीट, व्यवस्थित बघा. आता ही दुसरी मिरी ही थोडीशी क्रॉसमध्ये घ्यायची. काय करायची, क्रॉसमध्ये. ना आपली ही निरी जी आहे 1 2 3 ही निरी ना आपली थोडीशी क्रॉसमध्ये दिसते, थोडीशी आपण क्रॉसमध्ये घ्यायची. ऍक्च्युली काय आत्ताच्या साड्यांना आहे ना आतमध्ये ना जो ब्लाऊज असतो, ब्लाऊज शेजारी एक असं आतनं गुंडा, लेडीजला गुंडाळण्यासाठी आहे ना कापड येतो, त्याला बॉर्डर नसते. बॉर्डर नसल्यामुळे काय होतं, साडी तेवढीच सोडलेली असते ते, पण बॉर्डर नसल्यामुळे ना ती साडी व्यवस्थित येत नाही. त्यामुळे मी काय केली, ती फोल्ड केली, मग आपली साडी थोडीशी कमी झाली. पण काय नाही, आलेली साडी व्यवस्थितपणे. बघा ती आपली लास्ट बॉर्डर. लास्ट घेतले मी. जेवढी ना त्या आतमध्ये प्रेस करत होते. असे झालेले हे काय करायचं आपल्याला, थोडंसं असं करायचं आतमध्ये, आणि इथं पण आतमध्ये एक पिन लावून द्यायची, प्रेस करायचं आपल्याला, दाखवायचं ना आतमध्ये. हो हे जे ना असं ते थोडंसं आतमध्ये प्रेस करून घ्यायचे, आणि ते आतमध्ये प्रेस करून पण पिन लावून घ्यायची. लास्टला काय करायचं, ते जे आहे ना हे बघा, हा जो पदर होता आपला हा वाला,
हा पदर आपण काय केलं त्याचे वर्ण घेऊन साईडला केले, म्हणजे जी निरी आपली आहे ना इकडं, या निरीनुसार आपण काय केले ते त्या साईडला टाकले. आता फक्त आहे ना त्याला सुद्धा अशी लेवल करून घ्यायची. मोजून घ्यायचं, आपला कापड कमी निघतो. पिन लावून घ्यायची. त्याच्यानंतर आपला ही घडी निरी घ्यायची. आता आपल्याला सेम बघायची, कुठं कुठं आपण ठेवले. बरोबर साईज घ्यायची. इकडे आपली कुठली साईज त्यानुसार साईज नुसार घ्या. पुढचं पण सेम घ्यायचं आहे. हे जसं आपण घेतलं ह्या साईडला तर सेमच घेऊ आपण. आणि थोडंसं असं प्रेस करायचं नॉर्मली असं. आई इधर धर, आई इधर धर. हात लागेल आणि नॉर्मली असं प्रेस करायचं आहे. नाही तर आपण पिन पण लावू शकतो. पिन लावायची काही गरज नसते तशी, पण एकदम व्यवस्थित होईल. आता बघा हे आपण इथनं क्रॉस घेतलेलं आहे. हे बघा दिसते, ही निरी आपण क्रॉस घेतली. हे पण आपलं थोडंसं क्रॉस मध्ये घ्यायचं. हे पण क्रॉस मध्ये लावलेलं आपण व्यवस्थित. फक्त आतमध्ये आपल्याला असं मोड पाहिजे. आता ओम काळेश्वरी. ओम काळेश्वरी या नमस्कार. आता बघा हे ना क्रॉस झालेलं आहे आणि हे पण क्रॉस झालेलं आहे. आता आपल्याला थोडस हे पण क्रॉस मध्ये घ्यायचं. फक्त साईज एकच नुसार. थोडस वरती बस. एक प्रेस केले आपण. फक्त या आतमध्ये आपल्याला थोडस मुडकायचं. येतो गेटअप आला, गेटअप थोडा इथं हे प्लेट्स नाही लागले करायचं. आता इथं थोडस क्रॉस मध्ये घ्यायचं आपल्याला. आता बघा लास्टला
आपले हे व्यवस्थित आलेले इकडे आणि इकडे. हे बघा, हे आपण इकडे घेतलेले पण इकडे पिन नाही लावले, या साईडला पिन लावल्यामुळे अगदी व्यवस्थित बसलंय. हे आपण काय करायचं, प्रत्येक साईडला आपण खाली असं पिन लावून घेऊ शकतो. हे बघा, एकदम व्यवस्थित असं टाईट झालं. आता काय करायचंय बघा, हा जो भाग आहे, ठीक आहे, हा पण भाग अगदी व्यवस्थित करायचा आहे. इथं आपण काय करायचं, पिन लावून घ्यायचं. सेम या साईडला काय करायचं, हा फुगलेला भाग आपला हा थोडंसं सेल करून घेऊ आणि हा पण भाग आपला नॉर्मली असं क्रॉस करून घ्यायचं आहे. सेल करून इथे एक पिन लावून घ्यायची. हे निघालं तिकडे वडलं मग आपण हे समजा मागे हे बघा, हे आपण व्यवस्थित लावून घेतलेलं असं आलेत का दोन्ही साईडला. आता हे जे दिसते आपल्याला ते आपण कटिंग करू शकतो, कारण मी सेप व्यवस्थित कापला नव्हता. साडी तुम्हाला सांगितलं ना मी की साडीला आतल्या साईडला घेर लेडीज नेसतात, त्यामुळं त्याला बॉर्डर येत नाही, त्याच्यामुळे साडी थोडीशी कमी होते. ठीक आली असं काही नाही. आता जशी कोल्हापूर महालक्ष्मी ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीला डेली साज असतो आणि मूर्ती थोडीशी ही आपली 3.5 फूट मूर्ती आहे, त्यामुळे कसं साडी आपल्याला भरपूर लागते. तिथली पुजारी डेली आपले व्यवस्थितपणे नेसवतात, त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस असते. आपण कधीच्या काळातून नेसवतो, तरी पण बऱ्यापैकी आलेले आहे. ठीक आहे, आता आपल्याला पुढचं गेटअप करायचं देवीला. हे नंतर आपण कापायचं मी तुम्हाला सांगेल व्यवस्थित, कारण तोडेवर घातली की छान वाटते. हे बघा, असं साज आपण व्यवस्थितपणे प्लेट जे आहेत देवीचे ते व्यवस्थित करून घेतले. आता मध्ये जो भाग आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, अशी हा ब्लाउज पीस येतो देवीचा, करायची बॉर्डर खाली घ्यायची. ठीक आहे, बॉर्डर खाली घ्यायची अशी. हा देवीची आपल्याला कट करायचं आपल्यासाठी. थोडंसं आपण अजून खाली हे घेऊया बॉर्डर ना. ते हे नाही केलं ना आपण, त्याला काय म्हणतो शूटिंग. हे बघा, हे काय करायचंय, हे देवीच्या आपल्या मधल्या भागाला असं लावून घ्यायचं 10 समजा इथं. आणि हे ना असं खाली पण घ्यायचं असं. नंतर कटिंग करून घेऊ आपण. हे काय करायचं, हा भाग आहे ना आपला झाकून घ्यायचा असं आपला पीस हे करायचं. इथं पिन लावून घ्यायचं. हा असा भाग म्हणजे ज्यावेळेस आपण दागिने घालू त्या अगदी व्यवस्थित दिसत.
आता काय करायचं, प्लस साज बनवतो ना, ऍक्च्युली आपल्याला हा जो साडीचा भाग आहे, पदर पदर असं करतो. फोल्ड साडी आहे ना आपली, पण आपल्याला कसं घ्यायचंय, हा जो पदर आहे ना, हा जो भाग आता समजा आपण जर घेतली अशी, हा बाहेर येईल भाग, त्यामुळे काय करायचंय, ही साडी आपण पाठीमागच्या साईडने अशी पलटी मारायची. पलटी मारायची. एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. हा भाग घ्यायचा असा, इथं आपल्याला लावून घ्यायचंय. त्याच्यानंतर हे जे आहे इकडे व्यवस्थित फक्त दाखवतो मी, नंतर बांधून घेते व्यवस्थित. इथे येईल असं व्यवस्थित. ठीक आहे. आता हे म्हणून इथं पण आपण लावणार असं आली व्यवस्थित. फक्त अजून मुकुट वगैरे लावायचं आपल्याला. आता पहिले मी मुकुट लावून घेतो, मग त्याच्यावर तुम्हाला दाखवतो व्यवस्थित कसं करायचं. प्रथमतः आपण सगळं गेटअप करायच्या अगोदर आहे ना, आपण दागिने घालून घेतो देवीला. कारण एकदा आपण जो गेटअप केला ना, त्याच्यात आपल्याला दागिने घालता येणार नाही. दागिने आपण पहिल्यांदा घालून घेऊया. लवंगाची माळ. ओके, घे तिकडे घे. नोकरी हवला हवला. टाळीच्या आतमध्ये हां आलं तो कलर बस. ओके. छान आता ते तुला देतो मी आता सोडा वाहून सोडा.
दागिने घालून घ्यायचे. दागिने पण असं भरगच्च घालायचं नाहीये. सुरू आहे व्हिडिओ. असं व्यवस्थित घालायचंय. एकावरती पण काय काय जण दागिने घालतात फक्त असं सोडतात. आता मी तर कसं पॅडिंग करून घेतल्यामुळे पण दागिने अगदी व्यवस्थित पडलेले आहेत देवीचे पण. आता नाही सोडतच 2 मिनिट सोड. तो हा मोठा साईज तो आला दादा यो हात खाली उलट झालं आणि मग वाटत थोडस असाच कोल्हापूरचं हे घालायचं. दागिने बघ कसं घालून घेतो आपण. काय काय जण आणतात फक्त डायरेक्ट असं एकावरती एक घालतात. एकावरती पूर्ण असं पसरून घ्यायचंय. आणि पिन लावून घ्यायचे साईडनी. एक मिनिट. आता आपण ना असं घेऊन इथं पिन लावून घ्यायचं. आलं व्यवस्थित साच. थांब एक मिनिट थांब बेटा. ते राहते काही प्रॉब्लेम नाही. आपण इथं का हे घे बेटा. घेतली सोड तू ठुशी. आता काय कर थोडस खालचं आहे ना पहिले खालचं ओढून घे. तो खालचा जो साज आहे हा वाला. हा हा आता हा आता हा घे. हा वरचा घे. हा वरचा टाईट कर. सोड बरं. आली का? हा एक मिनिट. आता तुम्ही हात सारखं तुम्ही इकडे बघा फक्त. बघा दागिने घालून घेतले आता पहिले. आता त्याच्यानंतर आपण परत गेटअप करणार आहोत. हे बघा एक प्रकारची अशी लाकडी घ्यायची किंवा एका साईडची पट्टी. काय करायचं देवीच्या बरोबर इथं माथ्यावरती ठेवायचं. ते बघा. आणि एका साईडला हाताला बांधून घ्यायचं कारण हात आपल्याला झाकणार आहे. आणि सेम या साईडला बांधून घ्यायचं. ही साडी आपली पूर्ण बरोबर म्हणजे आधी करून घेतो. आता ह्याच्यामध्ये आपलं काय करायचं साडी पूर्ण आतल्या साईडनी फोल्ड करून घ्यायची.
बघा आतल्या साईडने आपली साडी आपण अशी फोल्ड करून घ्यायची, म्हणजे कसा हा जो पदर आहे तो आतल्या साईडने. इथं आपण पिन करून पिन लावून घ्यायचंय. हा इथं पहिले इथं लावून घेतो आपण पहिले. इथं आपण पिन लावून घेऊ आपण पहिले. बरं सोडून थोडस नंतर पीठ लावून घेतलंय. आता इथं काय करायचं आपल्याला, हे पूर्णपणे आतल्या साईडला सरपायचं असं. हा आणि ते पिन लावून घ्यायची. घे ते हलणार नाही सारखं. ती आताच घे. ही पिन लावून घ्यायची नॉर्मली. आता सेम काय करायचं, इथं पकडायचं. सेम हा गेटअप काय करायचा, हा पदर आपण असं आतल्या साईडला घ्यायचा. ज्यावेळेस आपण घेईल ना तर आतून घ्यायचं. हा आणि इथं पण पिन लावून घ्यायचं पाठीमागच्या साईडने. अजून एक पिन लावून घेऊया. नंतर पिन व्यवस्थित लावलं तर चालतंय. इथे एक पिन लावूया बारला आपण. हा झाला बार. ठीक आहे. आता आपण एक फॉर्म घेतलेला आहे. हा फॉर्म जो आहे तो हलका असतो, त्यामुळे मी काय केलं, फॉर्म कटिंग करून घेतला होता त्रिकोण मध्ये. हा फक्त देवीच्या हलका तिथे ठेवायचा. आणि ही जी साडी आहे ना आपली, ही जी साडी आपण आतली घेतलेली, नंतर काढून घेत आपण आतली करूया. इथे आपण पिन लावून घेऊ. आणि हे बघा, ही साडी जी आपली इथे घेतलेली आपण, ती पण साडी काय करायची, फोल्ड करायची. आणि ही जी साडी राहिलेली आपली ती थोडीशी आपण वरती वळायची. हा गेटअप आपण नंतर करू व्यवस्थितपणे. पहिले गेटअप आपण व्यवस्थित करून घेऊ. पिन काढली तर चालतं वाटतं. काढली कुठे नाही हल्ला ना, हल्ला लय हल्ला. हा पण काढ. फोमच घेतली ना ते फोम याच्यात लावलेला आपण. आणि हा जो पदर आहे, हा पदर आपण काय करायचं, आतल्या साईडने थोडंसं खोम इथं आपण व्यवस्थित पिनअप करायचं. हा जो बार आहे
बार एकदम सपोर्टला दिला आपण. सेम बघा, एकदम साज अगदी व्यवस्थित दिसते. हे बघा देवी कशी दिसते आता. हा पूर्ण पॅटर्न झालेला आहे देवीचा. बघा कशी वाटते देवी. आली का कोल्हापूरची महालक्ष्मी दिसते का. आता काय करायचं आपल्याला, हा जो भाग दिसतोय ना आपल्याला तो अगदी व्यवस्थित दिसते आपल्याला, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त हा जो भाग दिसतोय हा आपल्याला कटिंग करून घ्यायचा. कटिंग करताना फक्त थोडी पाठीमागे एक मिनिट म्हणून राहिला. दिसते का रे छान. आता कट कर व्हिडिओ. बघा या टाईपची आईसाहेबांची मूर्ती आपण कोल्हापूर महालक्ष्मीचा जो साज आहे पूर्णपणे त्यानुसार आपण आज दाखवलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला साडी कशा पद्धतीने नेसवायची. तर याच्यामध्ये अजून तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी अजून म्हणजे वेगवेगळ्याच्या पॅटर्नमध्ये नेसवतात. पण आता मी माझ्या पॅटर्नमध्ये मला जसं माहिती आहे मी त्यानुसार मी ही साडी असं व्यवस्थित गेटअप केलेला आहे. तुमच्याकडे जर मूर्ती असेल 4 हाताची मूर्ती असेल तरी पण ते हात झाकले जातात, काही प्रॉब्लेम नाही. 2 हाती जरी असेल तर एकदम खूप छान होईल, तसं काही प्रश्नच नाही. पण बघा देवी कशी आलेली, एकदा व्हिडिओ बघा. आणि आपला जो चॅनल आहे तो चॅनल अतिशय सगळ्यांचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे भेटतं. ऑल महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा म्हणजे कर्नाटक राज्यातून सुद्धा आपल्याला प्रोत्साहन चांगल्या प्रकारे आपल्याला भेटतं यूट्यूबच्या माध्यमातून. आणि खरं सांगायचं म्हटलं की माझं इन्स्टाचं सुद्धा अकाउंट आहे प्रशांत गायकवाड 26 एप्रिल म्हणून. त्या इन्स्टाच्या अकाउंटला सुद्धा तुम्ही सर्वांनी लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. कारण त्याच्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ मी खूप टाकत असतो, यूट्यूबला पण टाकत असतो आणि इन्स्टाला पण टाकत असतो. पण इन्स्टाच्या आयडीला पण तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा. बघा एकदा व्यवस्थितपणे क्लोजअपमध्ये दाखवेल कशी वाटते देवीची. आणि तुम्ही सुद्धा व्यवस्थित नेसवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा देवीचा साज आणि कशा पद्धतीने आपण गेटअप केला. ओम काळेश्वरी.